नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण 30 ऑक्टोबरला काय करणार आहोत की ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत आणि ज्या आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत अशा घडामोडी आजचा व्हिडिओ असेल 30 ऑक्टोबरचा आणि उद्याचा 31 ऑक्टोबरच्या या दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागच्या संपूर्ण महिन्यामधील घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. कारण मित्रांनो असं का करायचं आहे आपल्याला, कारण आपण काय करत आहोत की डेलीच्या जे काही करंट अफेअर आहेत ते आपण डेली तर डिस्कस करत आहोत, पण मागं जे काही घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण विसरता कामा नये. म्हणून आपण त्या संपूर्ण घडामोडींचा आजच्या व्हिडिओमधून आणि उद्याच्या व्हिडिओमधून ते पूर्ण महिना हा कव्हर करणार आहोत. त्यामुळे काय होईल की तुम्हाला त्या गोष्टी अजून चांगल्या लक्षात राहणार आहेत आणि तुम्हाला त्याचा नक्कीच तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये फायदा हा होणारच आहे. चला मग सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न असणार आहे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, कारण प्रत्येक परीक्षांमध्ये यावर प्रश्न हा आपल्याला विचारला जाणार आहे. कारण हे जे काही विजया रहाटकर आहेत त्या महाराष्ट्रीयन आहेत, म्हणून आपल्यासाठी ही घडामोड अतिशय महत्त्वाची बनते. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. या ज्या काही विजया रहाटकर आहेत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या नुकत्याच अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त केलेल्या आहेत. आणि मित्रांनो या पदावर जाणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती बनलेल्या आहेत, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. आणि विजया रहाटकर यापूर्वी जर बघितलं तर महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत 2016 ते 2021 या दरम्यान. आता राष्ट्रीय महिला आयोगाचा मुद्दा आलेला आहे, तर त्याविषयीसुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही एक अधिनियम होतं, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990, त्यानुसार याची स्थापना 1992 या साली करण्यात आलेली आहे. हा आपल्याला जो काही इसवी सन आहे 1992 सुरुवातीचा, ते परीक्षांमध्ये विचारलं जातं की कधी सुरुवात झाली होती. त्यासोबतच या महिला आयोगाचं कार्य काय असतं की महिला सुरक्षा व महिलांसंबंधित गुन्ह्यांसंदर्भामध्ये कारवाई करणे, फसवणूक, कामाच्या ठिकाणी छळ अशा जे काही महिलांविषयी गुन्हे घडतात त्यावर काम करणे, तसेच महिलांविषयी घटनात्मक आणि वैधानिक ज्या समस्या आहेत त्याबाबत सरकारला शिफारशी करणे, हे अत्यंत महत्त्वाचं कार्य महिलांविषयी हे आयोग करत असतं. म्हणून आपल्याला या गोष्टीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाची जे काही अध्यक्ष आहेत त्यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्या कोण आहेत, रुपाली चाकणकर यांना नुकतंच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्त करण्यात आलेलं आहे. ही दुसरी वेळ आहे मित्रांनो त्या रुपाली चाकणकर यांची, तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. नुकतेच मिस इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, निकिता पोरवाल. हिने नुकतंच मिस इंडिया जे काही 2024 झालेली आहे स्पर्धा, त्यामध्ये तिने ते टायटल जिंकलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण मिस इंडिया असेल, मिस युनिव्हर्स असेल, अशा ज्या काही सौंदर्य स्पर्धा असतात त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. म्हणून आपल्याला हे डिस्कस करणं गरजेचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हे जी काही स्पर्धा आयोजन झालं होतं ते मुंबईमध्ये झालेलं आहे, आणि निकिता पोरवाल ही त्याची विजेता ठरलेली आहे. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की निकिता पोरवाल ही जी काही आहे ती मध्य प्रदेशची आहे मित्रांनो. त्यानंतर जे काही 2024मध्ये मिस वर्ल्डची स्पर्धा झालेली आहे, मिस युनिव्हर्स असेल तर त्या मिस युनिव्हर्स इंडिया असेल तर त्याच्या विजेत्यासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं मिस वर्ल्ड 2024चा किताब हा क्रिस्टिना पिचकोवाने जिंकलेला आहे. मिस युनिव्हर्स बनलेली आहे शेनिस पलासियो, आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा किताब रिया सिंगाने जिंकलेला आहे. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत, आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, संजीव खन्ना हे भारताचे जे काही सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टाचे नवीन सरन्यायाधीश बनणार आहेत. तर त्याविषयी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण आपले जे काही देश आहे त्या देशातला सर्वोच्च न्यायालय ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी हे सर्वोच्च पद आहे सरन्यायाधीशांचं. तर त्या ठिकाणी संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, किंवा त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघूया. यापूर्वी जर आपण बघितले तर आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सध्या सरन्यायाधीश आहेत DY चंद्रचूड, जे की 50व्या क्रमांकाचे होते. ते आपल्याला क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. आणि संजीव खन्ना हे 51वे सरन्यायाधीश असणार आहेत, आणि ते 11 नोव्हेंबरला या पदाची शपथ घेणार आहेत.
त्यासोबतच यांचा कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे, फक्त 6 महिन्यांसाठी यांचा हा कार्यकाळ असणार आहे. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाची कलम 124 147मध्ये राज्यघटनेत त्याचा नोंद देण्यात आलेली आहे किंवा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याची स्थापना आहे 28 जानेवारी 1950ला झालेली आहे. अगोदर हेच आपलं सर्वोच्च न्यायालय पूर्वी फेडरल कोर्ट म्हणून 1935च्या कायद्यानं स्थापन करण्यात आलेलं होतं. नंतर जे काही आपण संविधान लागू झाल्यानंतर त्यालाच सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं जाऊ लागलं. तर पहिले सरन्यायाधीश कोण होते आपले सर्वोच्च न्यायालयाचे, तर हिलाला कानिया होते. त्यानंतर आतापर्यंत हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे की एकही महिला भारताची सरन्यायाधीश बनलेली नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. तसेच या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतं, तर आपल्या भारताचे राष्ट्रपती हे त्यांना शपथ देत असतात. हा मुद्दा पण आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन सोडून जात आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची निवड कशी होते ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या सरन्यायाधीशांच्या निवडीविषयी माहीत आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया की नुकतेच T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला. आणि ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, झिम्बाब्वे या संघाने नुकतंच T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड हा केलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. नुकतंच जर बघितलं झिम्बाब्वे विरुद्ध गांबिया हा जो काही सामना झालेला होता त्यामध्ये झिम्बाब्वे संघाने 344 धावा T20 या खेळ प्रकारामध्ये केलेल्या आहेत आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे मित्रांनो. आणि या अगोदरचा विक्रम होता नेपाळ या संघाच्या नावावर आणि आता हा विक्रम झिम्बाब्वे या संघाने मोडून काढलेला आहे. त्यासोबतच T20मध्ये सर्वाधिक धावा करणारे देश कोणते आहेत ते सुद्धा आपण माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर झिम्बाब्वे आहे 344 धावांसह पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर आहे नेपाळ आणि भारताचा क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. एका सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने 297 धावा केलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला माहिती ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे भारताचे नवीन 13वे बंदर कोठे उभारले जाणार आहे. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ग्रेट निकोबार या ठिकाणी भारताचं नवीन 13व्या क्रमांकाचं बंदर हे उभं केलं जाणार आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाची घडामोड आहे कारण भारताचं हे आंतरराष्ट्रीय असं बंदर असणार आहे आणि खूप महत्त्वपूर्ण हा बंदर आपल्यासाठी असणार आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचा क्रमांक 13वा आहे आणि ग्रेट निकोबार या ठिकाणी हे उभारलं जाणार आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. या बंदराचं नाव विचारलं जाऊ शकतं आपल्याला. त्याचं नाव आहे गॅलाथिया बंदर आणि हे कुठं आहे तर बंगालच्या उपसागरामधील जी गॅलाथिया खाडी आहे त्या ठिकाणी हे बंदर उभारलं जाणार आहे. हा एक आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर असणार आहे आणि हा भारताचा 13वा क्रमांकाचा बंदर आहे मित्रांनो. या अगोदर 12व्या क्रमांकाचा भारताचा बंदर कोणता होता तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तामिळनाडू राज्यामधला कामाराजा बंदर भारताचा 12व्या क्रमांकाचा बंदर आहे आणि आता हा गॅलाथिया बंदर 13व्या क्रमांकाचा आहे. त्यासोबतच आपण लक्षात ठेवायचं आहे या बंदरामुळे काय होणार आहे की भारताची इतर देशांवर जे काही अवलंबित्व आहे ते कुठेतरी कमी होणार आहे. भारत एक आपण जर बघितलं तर आत्मनिर्भर बनण्याकडे पाऊल दर पाऊल हे पुढं जात आहे. त्याच दृष्टीनं हे टाकलेलं आपलं पाऊल आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा नुकतंच जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी एका बंदराचं भूमिपूजन केलेलं आहे जे पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे वाढवण बंदर त्याचं नाव आहे मित्रांनो. वाढवण या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे टायपिंगमध्ये. वाढवण नावाचं बंदर आहे ते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच कोणता देश मलेरिया या आजारापासून मुक्त झाला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, इजिप्त हा देश नुकताच मलेरिया या आजारापासून मुक्त झाल्याचं WHO कडून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रत्येक परीक्षांमध्ये आपल्या पुढे येणाऱ्या प्रश्न हा दिसणारच आहे कारण अतिशय महत्त्वाचा आहे. कारण WHO कडून या देशाला या मलेरियापासून मुक्त झालं म्हणून असं घोषित करण्यात आलेलं आहे. तर हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. याविषयी आपण थोडी अधिकची माहिती बघणार आहोत. नुकतंच जर बघितलं WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं इजिप्त या देशाला मलेरियापासून मुक्त झाल्याचं घोषित केलेलं आहे. आता हा मलेरिया जो काही आजार आहे मित्रांनो त्याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा आजार प्लाझ्मोडियम हा जो काही परजीवी असतो त्यामुळे होतो आणि याचा प्रसार हा ॲनाफिलिस ही जी काही मादी डास असते त्याच्याच चाव्यामुळे होत असतो किंवा त्यामुळे याचा
या रोगाचा प्रसार होत असतो. आणि या जे काही मलेरिया ज्याला होतो त्याच्या लक्षणे काय दिसून येतात, तर तीव्र ताप आणि डोकेदुखी या मलेरिया झालेल्या रुग्णाला दिसून येतात. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, WHO हे जे काही ऑर्गनायझेशन आहे त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. याचं लॉंग फॉर्म असणार आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948ला. याचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि सध्या त्याचे प्रमुख आहेत टेड्रोस ॲडहॅनॉम. तर या गोष्टी आपण WHO विषयी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला. आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, न्यूझीलंड या देशानं नुकतंच मित्रांनो हे जे काही T20 वर्ल्ड कप झालेलं आहे महिलांचं, त्यामध्ये त्याने पहिलं वर्ल्ड कप त्यांचं जिंकलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. ICC महिला T20 वर्ल्ड कप जे काही झालेलं आहे त्याचं संस्करण आपण लक्षात ठेवायचं आहे. 9व्या क्रमांकाची स्पर्धा होती. याचं आयोजन UAE या देशामध्ये झालेलं आहे आणि याचा विजेता ठरलेला आहे न्यूझीलंड हा संघ. आणि अंतिम सामना झाला होता न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि त्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड हा संघ विजेता ठरलेला आहे. आणि न्यूझीलंडसाठी हा विश्वकप अतिशय महत्त्वाचा मित्रांनो, कारण न्यूझीलंड महिला संघाने पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. म्हणून हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर ज्या काही क्रिकेट संबंधित स्पर्धा झालेल्या आहेत त्यावर सुद्धा कोणते विजेते झाले होते, त्याचे विजेते कोण आहेत, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर त्याविषयी आपण बघणार आहोत. महिला आशिया कप जे झालेला आहे 2024चा, त्याचा विजेता संघ ठरलेला आहे श्रीलंका. पुरुष T20 वर्ल्ड कप जो झाला होता त्याचा विजेता संघ ठरलेला आहे भारत. पुरुष वन डे वर्ल्ड कप जे झालेलं होतं 2023चा ते ऑस्ट्रेलियाने जिंकलेलं आहे. आणि त्यासोबतच ICC जे आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, त्याचे अध्यक्ष एक भारतीय बनलेले आहेत मित्रांनो, जय शाह. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाच्या देवतेची प्रतिमेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत. आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी. अर्थात हे जी काही सुप्रीम कोर्टामध्ये जी न्यायाची देवता असते मित्रांनो, त्यामध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत. तर ते बदल कोणते आहेत, जे अगोदर डोळ्याच्या वर पट्टी होती ती पट्टी काढून टाकण्यात आलेली आहे. आणि जे हातामध्ये अगोदर तलवार होती ती तलवार काढून आता त्या ठिकाणी संविधान हे देण्यात आलेलं आहे. तसेच जे अगोदर जी प्रतिमा होती त्या प्रतिमेला आता साडी ही नवीन घालण्यात आलेली आहे, किंवा त्या मूर्तीवर आता साडी असणार आहे. तर हे काही बदल आहेत. यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. नुकतंच जर बघितलं, सुप्रीम कोर्टाची जी न्यायाची देवता आहे त्या प्रतिमेचं नवीन अनावरण झालेलं आहे. यावर आपण बघितलं की डोळ्यावर पट्टी ही जी होती ती अगोदरची काढून टाकण्यात आलेली आहे. हातातली तलवार काढून आता संविधान देण्यात आलेलं आहे. याचा उद्देश का असं करण्यात आलेलं आहे, कारण मित्रांनो हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे सुप्रीम कोर्टाला की देशाचा कायदा हा आंधळा नाही, हे दर्शनासाठी असं करण्यात आलेलं आहे. तसंच जे हातामधील जे तराजू आहे ते समान संतुलन हे दर्शवत असतं. म्हणजेच कोर्ट कोणत्याही निर्णयावर निकाल देत असताना दोन्ही पक्षांची बाजू हे तेवढ्याच संयमानं आणि तेवढ्याच निष्पक्षतेनं हे ऐकून घेतं. यामधून त्यांना हे दाखवून द्यायचं आहे, त्यामागचा हा उद्देश आहे, त्यासाठी असं करण्यात आलेलं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे की नुकतंच आपण मागच्या काही घडामोडीमध्ये बघितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचं जे नवीन झेंडा त्याचं अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तर त्या झेंड्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते बघूया. किती विद्यार्थ्यांना माहीत आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच कोणत्या राज्यात जाती आधारित सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, तेलंगणा या राज्यामध्ये नुकतंच जाती आधारित सर्वेक्षणाला सुरुवाती झालेली आहे मित्रांनो. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. जाती आधारित सर्वेक्षण करणारा तेलंगणा हा भारतातला तिसरा राज्य बनलेला आहे. या अगोदर बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जाती आधारित सर्वेक्षण करण्यात आलेले आहेत. याचा उद्देश काय आहे, कशासाठी हा जाती आधारित सर्वेक्षण केला जात आहे,
तर समाजामधील जे सर्व जातींचे लोक आहेत त्यांना समान प्रमाणामध्ये संसाधनांचा लाभ मिळावा आणि संधींच्या या लाभ मिळावा म्हणून त्यांना याद्वारे सर्वेक्षण करून ते डेटा गोळा करायचा आहे आणि त्याद्वारे ते सर्वेक्षणामधून डेटा आपल्याला मिळणार आहे. म्हणून या गोष्टी या सर्वेक्षण हे ते राज्य सरकार करत आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, हा जो काही तेलंगणा राज्य आहे, तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद, मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. या राज्याची निर्मिती झाली होती 2 जून 2014ला. आंध्र प्रदेश जो अगोदरचा राज्य होता त्यामधूनच हा वेगळा करून विभाजन करून तेलंगणा या राज्याची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. तर हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच भारतातील पहिला एकीकृत राज्यस्तरीय सायबर कमांड आणि कंट्रोल सेंटर कोठे सुरू करण्यात आला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी तेलंगणा महाराष्ट्र या राज्यामध्ये हा नुकताच भारतातला पहिला एकीकृत राज्यस्तरीय सायबर कमांड आणि कंट्रोल सेंटर सुरू करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, कारण भारतातला पहिलाच असा प्रकारचा सायबर रिलेटेड हा एक प्रकल्प असणार आहे. ते सेंटर आहे कंट्रोल सेंटर जे महाराष्ट्रामध्ये उभं करण्यात आलेलं आहे. म्हणून आपल्या परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा बनतो. त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. महाराष्ट्रामधील नवी मुंबई या ठिकाणी याचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि याद्वारे काय होणार आहे की जे सायबर धोके आहेत त्या सायबर धोक्यांपासून बचावासाठी आणि AI आणि ब्लॉकचेन या टेक्नॉलॉजीचा वापर हा यासाठी केला जाणार आहे. हा त्याचा उद्देश आहे मित्रांनो. आणि याचा जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प महाराष्ट्र सरकारने L&T जी काही कंपनी आहे खाजगी त्यासोबत भागीदारी करून हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. तर हे जे काही महत्त्वाचे जे मुद्दे आपण सांगत असतो ते सुद्धा आपण नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे असतात मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न आपण या ठिकाणी देणार आहोत. तो प्रश्न असा असणार आहे की 2024साठी दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघूया आपले किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये देतात. तर आपण सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो धन्यवाद, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलात आणि अतिशय संयमानं तुम्ही हा संपूर्ण लेक्चर बघितलेला आहे. त्यासाठी तुमचं मनापासून आभार, अभिनंदन, कारण तुम्ही एक पाऊल हे दुसऱ्या व्यक्तींपेक्षा पुढे टाकत आहात. त्याचा फायदा तुमच्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे, कारण अतिशय क्वालिटी प्रश्न हे आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो मित्रांनो. कारण आपले जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे किती क्वालिटी क्वेश्चन हे आपण डिटेलमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे, कारण मित्रांनो व्हिडिओ आला की तुम्हाला ते सर्वात अगोदर बघता येणार आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कृपया करून करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे मित्रांनो. त्यासोबतच आपलं जे टेलिग्राम आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स आणि जे इतर स्टडी मटेरियल असतं ते तुम्ही डाउनलोड त्या ठिकाणी करून घेऊ शकता. थांबूया मग, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.